वटपौर्णिमा 2026 वटपौर्णिमेच्या दिवशी या 5 चुका टाळा. चुकूनही करू नका या 5 चुका, नाहीतर वटपौर्णिमेच्या व्रताचे फळ मिळणार नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावे, काय टाळावे, कोणते नियम पाळावेत? नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. 29 जून 2026 वार सोमवार या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा करणार आहोत. तर वटपौर्णिमेचं व्रत प्रत्येक सौभाग्यवती स्त्री श्रद्धेने भक्तिभावाने करते. पतीचे दीर्घायुष्य, अखंड सौभाग्य आणि सुखी संसारासाठी हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, अनेक महिला वर्षानुवर्ष वटपौर्णिमेचं व्रत करतात, वडाच्या झाडाची पूजा, प्रदक्षिणा घालतात, कथा ऐकतात, पण तरीही त्यांच्याकडून नकळत काही अशा चुका होतात ज्या आपल्या धर्मशास्त्रानुसार टाळणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. काही चुका जर अशा आहेत ज्या जवळजवळ प्रत्येक महिला करत असतात, तर आपण आज अशाच 5 मोठ्या चुका जाणून घेणार आहोत. विशेष म्हणजे तिसरी चूक अनेक महिलांना माहीतच नसते आणि नकळतपणे ती दरवर्षी घडत असते. तसेच व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमेच्या दिवशी कोणते नियम पाळावेत, काय करावे आणि काय टाळावे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चूक क्रमांक 1. मैत्रिणींनो, सर्वप्रथम जाणून घेऊया ती पहिली चूक, जी चूक अनेक महिला नकळतपणे करतात. विशेषतः ज्या ठिकाणी वडाचे झाड उपलब्ध नसते त्या ठिकाणी ही चूक महिलांकडून अधिक प्रमाणात होताना दिसते. आता तुम्ही विचाराल, अशी कोणती चूक आहे जी वटपौर्णिमेच्या दिवशी टाळणे अत्यंत आवश्यक मानलं जातं? तर ती चूक आहे वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणणे. बऱ्याचशा महिला वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणतात, त्या फांदीची वटवृक्ष समजून पूजा करणे. आजकाल अनेक ठिकाणी वडाची मोठी झाडे दिसत नाहीत, त्यामुळे काही महिला एखाद्या वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणतात आणि त्या फांदीची पूजा करतात. परंतु धर्मशास्त्रानुसार ही कृती योग्य मानली जात नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वटवृक्षाची पूजा का करतो? तर पतीचं दीर्घायुष्य लाभो, उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे, वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी राहावी, अखंड सौभाग्य टिकून राहावे, यासाठी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्षाला दीर्घायुष्य, स्थैर्य आणि चिरंतन जीवनाचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणून जिवंत आणि वाढणाऱ्या वटवृक्षाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पण जेव्हा झाडाची फांदी तोडली जाते तेव्हा ती मूळ झाडापासून वेगळी होते, ती जिवंत वटवृक्ष राहत नाही. म्हणून धर्मशास्त्रामध्ये जिवंत वटवृक्षाची पूजा करण्याचा नियम सांगितला गेला आहे, फांदी तोडून आणून तिची पूजा करण्याचा नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वटवृक्षाकडून आपण अखंड आयुष्य, आरोग्य आणि सौभाग्याची प्रार्थना करतो, त्याच वृक्षाला इजा करून त्याची फांदी तोडणे योग्य कसे ठरेल? म्हणून मैत्रिणींनो, जर तुमच्या परिसरात वडाचे झाड उपलब्ध नसेल तर श्रद्धेने मनोभावे प्रार्थना करा, परंतु चुकूनही वडाच्या झाडाची फांदी तोडून घरी आणून तिची पूजा करू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी ही चूक टाळावी. अशी ही पहिली चूक अत्यंत महत्त्वाची आहे, तर ही चूक चुकूनही करू नका. तर मैत्रिणींनो, आत्ताच जाणून घेऊया दुसरी चूक, जी चूक विशेषतः शहरामध्ये राहणाऱ्या महिलांकडून नकळतपणे होताना दिसते. कदाचित तुम्ही देखील ही चूक करत असाल, तर याचा एकदा विचार नक्की करा. आजकाल वाढत्या शहरीकरणामुळे अनेक ठिकाणी मोठे वटवृक्ष सहज दिसत नाहीत. अशा वेळी काही महिला नर्सरीमधून लहान वडाचे रोप आणतात किंवा झाड आणतात, तर त्याची वटवृक्ष समजून पूजा करतात. पण येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा का केली जाते? कारण वटवृक्षाला दीर्घ आयुष्य, स्थैर्य, अखंड जीवन आणि दृढतेचं प्रतीक मानलं गेलं आहे. अनेक धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जुना, वाढलेला आणि परिपक्व वटवृक्ष अधिक शुभ मानला जातो. कारण शेकडो वर्ष उभा असलेला वटवृक्ष दीर्घ आयुष्याचे प्रतीक मानला जातो. याच कारणामुळे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी महिला वटवृक्षाची पूजा करतात. म्हणून शक्य असल्यास लहान रोपाऐवजी जुना आणि विकसित वटवृक्ष शोधून त्याची पूजा करावी. विशेषतः आपल्या परिसरात, मंदिराजवळ किंवा गावातील जुन्या वडाच्या झाडाची पूजा करणे अधिक महत्त्वाचं मानलं जातं. परंतु तुमच्या परिसरात मोठा वटवृक्ष उपलब्ध नसेल तर श्रद्धा आणि भक्तिभाव सर्वात महत्त्वाचा मानला जातो. परंतु जाणीवपूर्वक
फक्त सोयीसाठी फक्त छोट्या वडाची निवड करण्याऐवजी तितक्याच परिपक्व वटवृक्षाची पूजा करण्याचा प्रयत्न करावा. तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी ही अत्यंत महत्त्वाची दुसरी चूक नक्कीच टाळावी. आता पुढे जाणून घेऊया तिसरी चूक, जी अनेक महिलांना माहीतच नसते आणि नकळतपणे दरवर्षी महिलांकडून ही चूक होत असते. चूक क्रमांक 3. तर मैत्रिणींनो, तिसरी चूक ही अनेक महिलांकडून नकळतपणे होत असते, म्हणजे जाणून बुजून तर कोणी करत नाही. विशेष म्हणजे वटपौर्णिमेची पूजा करताना या गोष्टीकडे फार कमी जणींचे लक्ष जाते. मैत्रिणींनो, वटपौर्णिमा हा अखंड सौभाग्याचा सण मानला जातो. म्हणूनच या दिवशी महिलांनी शक्यतो पूर्ण साजशृंगार करून वटवृक्षाची पूजा करावी असं सांगितलं जातं. परंतु आजकाल अनेक महिलांना घाई गडबडीत पूजा करतात आणि पारंपरिक शृंगाराकडे दुर्लक्ष करतात. आपल्या परंपरेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने स्वच्छ आणि शुभ रंगाची साडी परिधान करावी. तसेच हातामध्ये बांगड्या, तर हिरव्या बांगड्या घालाव्यात. कपाळावर कुंकू, पायात जोडवी ही सौभाग्य चिन्हे धारण करून पूजा करणे योग्य आहे. तर विशेष गोष्ट लक्षात ठेवण्यास सांगितले जाते ती म्हणजे बांगड्या. तर अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काचेच्या बांगड्या धारण करणे अत्यंत शुभ मानलं जातं. कारण हिरवा रंग समृद्धी, मंगलता आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. तसेच देवीला देखील हिरवा रंग अतिशय प्रिय आहे, अशी आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे. म्हणून अनेक महिला या दिवशी आवर्जून हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करतात. तर करत नसाल तर आवर्जून नक्की करा. तर वटपौर्णिमेची पूजा केवळ धार्मिक विधी नसून सौभाग्य, श्रद्धा आणि समर्पण याचा उत्सव आहे. म्हणून या दिवशी शक्यतो पूर्ण साजशृंगार करून सौभाग्यचिन्हे धारण करून भक्तिभावाने वटवृक्षाची पूजा करावी. म्हणून मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी साजशृंगाराकडे दुर्लक्ष करणे ही अनेक महिलांकडून होणारी तिसरी अत्यंत महत्त्वाची चूक मानली जाते. यासोबतच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी, वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो शुभ आणि मंगल रंगाची वस्त्रे म्हणजे साडी घालावी. विशेषतः हिरवा, लाल, गुलाबी, पिवळा किंवा इतर शुभ रंगांना प्राधान्य दिलं जातं. अनेक धार्मिक परंपरांमध्ये काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी किंवा बांगड्या परिधान करणे टाळावे असं सांगितलं जातं. कारण काळा रंग शोक आणि नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो, तर पांढरा रंग वैराग्य आणि त्यागाशी संबंधित मानला जातो. दुसरीकडे वटपौर्णिमेचा सण सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्याचा सण आहे. म्हणून या दिवशी शक्यतो शुभ रंगाची साडी, हिरव्या काचेच्या बांगड्या आणि इतर सौभाग्य चिन्हे धारण करून वटवृक्षाची पूजा करावी असं धार्मिक मान्यतांमध्ये सांगितलेलं गेलं आहे. म्हणून मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी साजशृंगाराकडे दुर्लक्ष करणे, हिरव्या रंगाच्या बांगड्या न घालणे आणि परंपरेनुसार टाळावयाच्या रंगाची निवड करणे ही अनेक महिलांकडून नकळत होणारी तिसरी महत्त्वाची चूक मानली जाते. चूक क्रमांक 4. आता जाणून घेऊया चौथी आणि अत्यंत महत्त्वाची चूक. ही चूक इतकी सामान्य आहे की अनेक महिला नकळतपणे दरवर्षी करतात. तर विशेषतः ज्या ठिकाणी एकाच घरातील 2, 3 किंवा 4 अधिक महिला एकत्रितपणे वटपौर्णिमेची पूजा करतात, तेथे ही चूक वारंवार होताना दिसते. तर ही चूक नेमकी कोणती? तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाभोवती सूत किंवा दोरा गुंडाळण्याची परंपरा आहे. तर हा दोरा अखंड सौभाग्य, पतीचं दीर्घायुष्य आणि वैवाहिक जीवनातील स्थैर्य याचं प्रतीक मानला जातो. परंतु अनेक वेळा असं होतं की एकाच घरातील महिला एकच सुतगुंडीचा दोरा वापरतात. एका महिलेच्या 7 प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तो दोरा तोडला जातो किंवा कापला जातो किंवा त्याला गाठ मारली जाते आणि त्यानंतर दुसरी महिला नवीन भागापासून पूजा सुरू करते. अनेक धार्मिक परंपरांमध्ये ही पद्धत टाळावी असं सांगितलं जातं. कारण वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये गुंडाळला जाणारा दोरा हा अखंडतेचं प्रतीक मानला जातो. अखंड सौभाग्याची प्रार्थना करताना शक्यतो दोऱ्याची अखंडताही कायम ठेवावी अशी श्रद्धा आहे. म्हणून जर एकाच घरातील 2 किंवा 3 महिला पूजा करत असतील तर पहिल्या महिलेच्या प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर दोरा तोडू नये, कापू नये किंवा त्याला गाठ मारू नये. जिथे पहिल्या महिलेची पूजा पूर्ण झाली तिथूनच पुढील महिलेने आपली प्रदक्षिणा सुरू करावी. अशा प्रकारे अखंड दोऱ्याने पूजा पूर्ण करणे अधिक शुभ मानलं जातं. तसेच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पूजा पूर्ण झाल्यानंतर उरलेला दोरा घरी घेऊन जाण्याऐवजी अनेक ठिकाणच्या परंपरेनुसार
तो वटवृक्षाजवळ ठेवला जातो. यामागील भावना अशी की वटवृक्षासमोर आपण अखंड सौभाग्य, पतीचं आरोग्य आणि पतीचं दीर्घायुष्य यासाठी प्रार्थना केली. त्या पूजेचे प्रतीक असलेला दोराही त्या पवित्र स्थळीच राहावा म्हणून मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी दोरा तोडणे, कापणे किंवा त्याला गाठ मारणे ही अनेक महिलांकडून नकळत होणारी चौथी महत्त्वाची चूक मानली जाते, तर ती नक्की टाळा. आता जाणून घेऊया 5वी चूक, जी वटपौर्णिमेच्या व्रताच्या पवित्रतेशी थेट संबंधित आहे. चूक क्रमांक 5. जाणून घेऊया 5वी आणि शेवटची चूक. ही चूक इतकी सामान्य आहे की अनेक महिलांना ती चूक आहे हे देखील माहीत नसतं. तर कदाचित तुम्ही देखील नकळतपणे ही चूक करत असाल. तर ही चूक नेमकी कोणती? तर मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत, पूजा आणि प्रदक्षिणा तर केली जाते, पण अनेक वेळा आपल्या आहाराकडे दुर्लक्ष केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार व्रताच्या दिवशी सात्विक आहाराला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे, परंतु काही महिला नकळतपणे कांदा, लसूण किंवा इतर तामसिक पदार्थाचे सेवन करतात. अनेक ठिकाणच्या धार्मिक परंपरांमध्ये वटपौर्णिमेच्या दिवशी कांदा, लसूण खाण्यास टाळण्यास सांगितलं आहे. कारण हे पदार्थ मनामध्ये चंचलता निर्माण करतात असं मानलं जातं. व्रताचा उद्देश केवळ उपाशी राहणे नसून मन, वाणी आणि विचार याची शुद्धता राखणं हाही आहे. याशिवाय काही ठिकाणी वांगे किंवा मसूर डाळ याचे सेवन देखील टाळले जाते अशी परंपरा आहे. म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी शक्यतो सात्विक भोजन करावे. फळे, दूध, उपवासाचे पदार्थ, साधे सात्विक अन्न ग्रहण करावे. कारण या दिवशी शरीरा इतकीच मनाची शुद्धताही महत्त्वाची मानली जाते. म्हणून मैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी कांदा, लसूण, तामसिक पदार्थाचे सेवन करणे ही 5वी महत्त्वाची चूक मानली जाते. तर या 5 चुका टाळल्यास वटपौर्णिमेचं व्रत अधिक श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करता येईल असे आपल्या धार्मिक मान्यतांमध्ये सांगितलं गेलं आहे. आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांकडून नकळतपणे होणाऱ्या 5 महत्त्वाच्या चुका तर आपण जाणून घेतल्या, पण फक्त चुका टाळून चालणार नाही. या दिवशी काही नियम देखील पाळणे अत्यंत आवश्यक मानलं जातं. आता जाणून घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळावेत. सर्वप्रथम या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती महिलांनी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ तसेच शुभ रंगाची साडी म्हणजेच वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर पूर्ण साजशृंगार करून हिरव्या काचेच्या रंगाच्या बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, इतर सौभाग्य चिन्हे धारण करून वटपूजेसाठी जावे. वडाच्या झाडाला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू व्हावे, फुले, अक्षदा अर्पण करावी, श्रद्धेने प्रदक्षिणा घालाव्यात. प्रदक्षिणा घालताना मनामध्ये पतीच्या दीर्घ आयुष्याची, उत्तम आरोग्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करावी. तसेच या दिवशी सावित्री सत्यवानाची कथा ऐकावी किंवा वाचावी. कारण वटपौर्णिमेच्या व्रतामागील खरे महत्त्व आणि प्रेरणा या कथेमधूनच समजते. शक्य असल्यास आपल्या सामर्थ्यानुसार अन्नदान, फळदान किंवा इतर कोणतेही दान अवश्य करावे. धर्मशास्त्रामध्ये व्रतासोबत दानालाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण दिवस मनामध्ये सकारात्मक विचार ठेवावेत, देवाचे नामस्मरण करावे, कोणाशीही वादविवाद किंवा कटू बोलणे टाळावे. तर मैत्रिणींनो, श्रद्धा, भक्ती आणि योग्य नियमांचे पालन करून केलेले वटपौर्णिमेचे व्रत अधिक पुण्यदायी मानलं जातं. माता सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहोत हीच प्रार्थना. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा. व अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी.